वाचाल या सिरीजच्या आजच्या एपिसोड मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मागच्या एपिसोड मध्ये आपण गच्ची कोणाची या विषयावर बोलत होतो। हे भिराडे करू यावर भांडत होते, पण आज या चाळीचे वारे विरुद्ध दिशेला वाहत आहेत। नक्की काय घडते त्यासाठी आपण जाऊयात बटाट्याच्या चाळीत। बटाट्याची चाळ अजून उभीच आहे। ऊन खात पाऊस पचवीत समोरच्या नवीन नवीन इमारतींना तोंड देत उभी आहे। खिडक्यांचे आणि कठड्यांचे लाकडी गज अर्ध्याहून अधिक उडाले आहेत। जिने आपली पायरी सोडून वागायला लागले। भल्या भल्यांचे पाय इथे घसरू लागले। भिंतींचे पोपडे उडाले आहेत। रंग तर कित्येक वर्षापूर्वी उडाला। खूपच वर्ष झाली त्याला। आज जो रंग भिंतींना दिसतो ती छटा कुठल्याही डब्यातून येणाऱ्या रंगांची नाही। हा अनेक वर्ष अनेकांनी पुसलेल्या बोटातून टेकलेल्या डोक्यातून दुरातून तयार झालेला रंग आहे। ओळखू येणारा रंग तो फार जुना काळ होता, फार फार जुना। त्यावेळी ना मुंबईची रहदारी कोणालाही धक्के न देता हलत होती। माणसं एकतर म्हातारपणामुळे मरायची किंवा प्लेग, टीबी, कोलेरा यासारख्या मातब्बर रोगांपुढे मान टेकायची। जरा अधिक ताकदीचा रोग होता। तात्पर्य तो काळ म्हणून घेण्याच्या लायकीचा होता। देशभरात पारतंत्र्याचे वारे वाहत होते। पुढारी संख्येने जरा बेताचेच होते। करमणुकीच्या कार्यक्रमांना सांस्कृतिक कार्यक्रम म्हणत नसत। नाटक, नाच, नायिकेंचे गाणे असे ठसठशीत शब्द प्रयोग होते। नाटकातले नट तोंडाला रंग लावल्याशिवाय बोलत नसत आणि गाणारी मंडळी केवळ तबल्या तंबोराच्या आधारावरच जगायची। संगीत तिथूनच फुलत होते। परिषदा नव्हत्या आणि चर्चा नव्हती। दिवसा मिळणाऱ्या प्रतिष्ठेशी रात्री जगवणाऱ्या मंडळींना कर्तव्यच नव्हते। साहित्याचा बाजार भरला नव्हता। कथा कहाण्या कशा सरळ होत्या। कोणाचे तरी भले व्हायचे वायफळ शब्दांचे बुडगे साहित्यात घुसले नव्हते। जे काही तिथे घडायचे ते दांडीवर टाकलेल्या राजापुरी पंचा इतके स्वच्छ, बिनसुरकुतले आणि देशी। कथानायक आणि नायिका सद्गुणी असत। नायकाने नायिकेला पाहिले की तिच्याशी लग्न करावा असा एक साधा सरळ कुठल्याही निरोगी पुरुषाला येणारा विचार त्याच्या मनात यायचा। आणि मग कथालेखक उगीच त्या दोघांना इकडून तिकडून हिंडून शेवटी त्यांचे लग्न करीत असत। मग प्रियवाचक नावाच्या गृहस्थाला बरे वाटे। हा सारा काळ आता गेला, पण बटाट्याच्या चाळीने पाहिलेला हा काळ आहे। बटाट्याच्या चाळीचा रंग देखील त्या काळाबरोबर उडत गेला। बाकी एरवी बटाट्याची चाळ आयुष्यभर ओकीबोकीच राहिली। उगीच दसरा दिवाळीला 4-6 पंट्या, झेंडूंची तोरणं आणि आंब्याचे टहाळे सोडले तर चाळीवर बाकी सौंदर्याचे संस्कार जवळजवळ नाहीच। क्वचित कोणीतरी गॅलरीत रांगोळी घालीत असत, पण ती घालून होण्यापूर्वी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पावलांनी गॅलरी भरवायची। नव्या नवऱ्या 4 दिवस आपल्या परीने खोल्यांची दारे खिडके सजवायची। अंगा खांद्यावरील शोभेची लेणी पडली नसली तरी चाळ राहिली मात्र सदैव नांदती गाज। तिच्या आणि लढाईच्या दिवसात आसपासच्या चाळी ओस पडल्या, पण बटाट्याची चाळ तशीच होती। धिम्म लागू दिला नाही तिथल्या माणसांनी प्लेगाला आणि जर्मन जपान्यांना। चाळीचा वाऱ्या उजेडाचे वावडे, मधल्या चौकात चाळीचे सारे माणसात। डास आहे, ढेकूण आहेत, पण माणसे पतवंडानं मांडीवर खेळवून गेली। मलेरियात कुडकुडली, प्लेगात गाठी उठल्या, देवी आल्या, पण साठीच्या आतले काही कोणी कोणाच्या खांद्यावरून गेले नाही। चाळीचा चिवटपणा दिवसामानी चाळकऱ्यात देखील उतरला। चाळीतल्या डासांनी नाही म्हटलं तरी ही 1000वी पिढी असेल, पण मच्छरदाणी ही वस्तू चाळीत नव्हती।